आणि आजचा दिवस सकाळपासून गाजतोय तो विधान परिषद निवडणुकीच्या बातम्यांनी, कारण राज्यामध्ये खळबळजनक निकाल लागलेला आहे। महायुतीनं दणदणीत विजय प्राप्त करत महाविकास आघाडीला धूळ चारलेली आहे। आणि मुख्य म्हणजे नाशिककडे सगळ्यांचं लक्ष होतं, तिथं ऑपरेशन गीते अयशस्वी ठरलेलं आहे, पण बाकी ऑपरेशन टायगर पार पडल्याच्या चर्चा आहेत। 6 खासदारांचं ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचं मानलं जात असतानाच नाशिकमध्ये महायुतीचं ऑपरेशन गीते मात्र अयशस्वी झालं। गीते यांनी पडद्याआडून केलेलं काम, तथाकथितरित्या महायुतीमधल्या लोकांनी त्यांना केलेली मदत, यामुळे नाशिकमध्ये महायुतीच्या अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडेंचा पराभव झाल्याचं पाहायला मिळतंय। नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन, उदय सामंतांची शिष्टाई अयशस्वी ठरली का? नाशिकमध्ये भाजप बंडखोर गोकुळ गीतेंच्या विजयामागचे फॅक्टर कोणते, याची चर्चा सुरू आहे। विधान परिषदेच्या नाशिक मतदारसंघात गीतेंच्या विजयाचं हे चक्रावणारं गणित पाहायला मिळतंय आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात ऑपरेशन टायगर यशस्वी ठरलं असताना नाशिकमधील ऑपरेशन गीते मात्र अपेक्षित परिणाम साधू शकलेलं नाहीये। आपल्यासोबत आपले 2 प्रतिनिधी आहेत, किरण टाजणे नाशिकहून ऑपरेशन गीतेंबद्दल बोलायला, आणि मुंबईहून आपल्यासोबत आहेत पंकज ऑपरेशन टायगरबद्दल। पहिल्यांदा किरणकडे जाऊयात। किरण, नाशिकमध्ये असं काहीतरी घडणार याची एक कुणकुण लागली होती का? अंदाज आला होता का? आला असल्यास याची कारणं काय? प्रसन्न सर, यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे महायुतीच्या नेत्यांकडनं नरेंद्र दराडे यांचा विजय निश्चित आहे अशा स्वरूपाचे दावे सुरुवातीपासूनच केले जात होते। मात्र यामध्ये जे गीते होते, गोकुळ गीते यांच्या माध्यमातून छुप्या पद्धतीनं प्रचार सुरू होता अशा स्वरूपाची एकूणच ज्या वेळेला माहिती समोर आली त्यावेळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट भिवंडी या ठिकाणी असलेल्या रिसॉर्टवर गेले होते, मार्गदर्शन देखील केलेलं होतं। इतकंच काय तर दोन्ही गीते बंधूंचा फोन स्पीकरवर जोडून त्या ठिकाणी नरेंद्र दराडे यांना मतदान करा अशा स्वरूपाचं सांगितलं गेलेलं होतं। मात्र ज्या गोकुळ गीते आणि गणेश गीते यांचा फोन जोडून गेला, ज्या मतदारांना सांगितलं गेलं त्याच मतदारांनी गीतेंना मात्र मदत केली आणि दराडेंना त्या ठिकाणी मतदान केलेलं नाहीये। महायुतीचे मोठ्या प्रमाणात मतं फुटले या सगळ्या निकालावरनं दिसून येत आहे। ज्या वेळेला मंत्री उदय सामंत असतील, दादा भुसे असतील, गिरीश महाजन असतील यांच्याकडनं वारंवार गीतेंची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू होता, मात्र माघार घेतलेली नव्हती। बॅलेट पेपरवर त्यांचं नाव होतं आणि नंतरच्या काळामध्ये तर थेट प्रचार थांबवतोय मात्र जाहीर पाठिंबा देणार नाही अशा स्वरूपाची भूमिका गोकुळ गीतेंनी घेतलेली होती। आणि त्यामुळेच गोकुळ गीते हे निवडणूक प्रक्रियेमध्ये होते आणि ते अंतिमतः या सगळ्या दरम्यान आजच्या दिवशी मतमोजणीची प्रक्रिया सुरू होत असताना ते मतमोजणीच्या केंद्रावर देखील पोहोचले। संपूर्ण यंत्रणा त्यांनी राबवली, आपला विजय निश्चित आहे अशा स्वरूपाचा दावा त्यांनी त्यावेळेला केला। आणि नंतर मात्र ज्या वेळेला मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली आणि त्यावेळेला दराडेंचा पराभव गोकुळ गीतेंनी केला। गोकुळ गीते हे अपक्ष उमेदवार होते, प्रचार थांबवले होता। राज्यातलं जे काही समीकरण बघितलं त्यामध्ये महायुतीचे नेते संपूर्ण 11 जागांवर निकाल आपल्या बाजूने येईल असा ठामपणे विश्वास व्यक्त करत असताना दुसऱ्या बाजूला नाशिकमध्ये मात्र त्यांचा विश्वास त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकलेला नाहीये। त्यांना महायुतीच्या नेत्यांना नाशिकमध्येच मोठा धक्का या सगळ्या निमित्तानं बसलाय, त्यामुळे गीतेंचं ऑपरेशन करण्यामध्ये महायुतीच्या नेत्यांना नाशिकमध्ये अपयश आलंय असं म्हणता येईल। आपण याच्याबद्दल आणखी माहिती जाणून घेण्यासाठी जाऊयात पंकजकडे। पंकज, तुझा आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। पंकज, हे काय झालं, कसं झालं? ऑपरेशन टायगर यशस्वी होत असताना हे वेगळंच ऑपरेशन नाशिकमध्ये बघायला मिळते। मुंबईहून विधिमंडळामध्ये काय चर्चा आहे याबाबतीत? निश्चित मुंबईमध्ये विधिमंडळामध्ये या ऑपरेशन टायगर आणि नाशिकमध्ये फसलेलं ऑपरेशन याच्याविषयी चर्चा सुरू आहे। आपण 6 खासदारांविषयी बोलूया। ते लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अधिकृतरित्या प्रवेश करतील, त्यामुळे ऑपरेशन टायगर जे अत्यंत महत्त्वाचं होतं एकनाथ शिंदेंसाठी ते यशस्वी झालेलं आहे असं आपण आता म्हणू शकतो। खासदार प्रवेश करतायत। मात्र दुसऱ्या बाजूला नाशिकमध्ये काय झालं ते बघितलं तर अर्थात महायुतीमध्येच ही धुसफूस ज्याची वाढेल का याची चर्चा सुरू आहे। कुठेतरी नाशिकच्या नेत्यांशी जेव्हा बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा कुठल्याही आमदारांनी, मग तो शिवसेनेचा असेल किंवा मग एकनाथच्या भाजपाचे असतील, कोणीही या विषयावरती, नाशिक विषयावरती बोलणं टाळलं। त्यावरती कोणी काहीही उत्तर द्यायला तयार नव्हतं। मात्र ऑपरेशन टायगर जे आहे ते यशस्वी झालं असं आपण म्हणू शकतो। एका बाजूला मिशन नाशिक फेल गेलं, मात्र ऑपरेशन टायगर यशस्वी झालं। 6 खासदार शिवसेनेच्या वाटेवर आहेत जे इतके दिवस चर्चा सुरू होती ती अखेर वाट आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या पर्यंत येऊन पोहोचलेली आहे। काही वेळातच ते खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतील अशी माहिती आहे। अर्थात त्याच्यासाठी पडद्यामागे बरीच सूत्र जी आहेत ती हलवली जात आहेत। अनेक सूत्र
जुळवली जात आहेत, अनेक गणितं जुळवली जात आहेत. त्यामुळे ऑपरेशन टायगर हे यशस्वी झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो. पण पंकज, इकडे एक प्रश्न असा आहे की यामुळे शिवसेनेच्या गोटामध्ये अविश्वासाचं वातावरण आहे का? मी बातम्या इकडे सगळ्या ऑब्झर्व्ह करतोय, त्याच्यामध्ये नाशिकचे नेते असतील किंवा स्वतः दराडे असतील हे म्हणतात हा विश्वासघात आहे, आणि इव्हन याच्या बाबतीत महाजनांची सहानुभूती आणि पाठिंबा हा गीतेंच्या बाजूने होता अशीही चर्चा आहे. या बाबतीत काय चाललंय विधिमंडळात? प्रसन्न सर, त्याच्यानुसार तुम्ही आता जो विचारला तीच एक अस्वस्थता जी आहे ती इथे पाहायला मिळते. एका बाजूला महायुती अखंड आणि अभेद्य असल्याचं म्हटलं जातंय, मात्र महायुतीतले ह्या घटना ज्या आहेत त्या निश्चितच महायुतीच्या अभेद्य असणं किंवा खूप छान असण्याच्या विषयावरती प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहेत. नाशिकचा विषय आहे, रायगडचा विषय आहे, या सगळ्या गोष्टी सांगतात की राजकीय समीकरणं जी आहेत ती दोन भागामध्ये विभागली गेली आहेत. एक राज्याचं समीकरण, राष्ट्रीय समीकरण, आणि दुसऱ्या बाजूला स्थानिक पातळीवरची समीकरणं. बरं, धन्यवाद पंकज आणि किरण, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. एकूणच एकीकडे काहीच दिवसांपूर्वी वाजेंच्या निमित्तानं नाशिकमध्ये दिलासा ठाकरेंना मिळाला होता, मात्र इकडे शिंदेना सुद्धा आता वेगळ्या प्रकारे नाशिकने धक्का